तर आज आपण बघणार आहे क्लास 6 चॅप्टर नंबर 10 इक्वेशन प्रॅक्टिस सेट नंबर 27 मधला क्वेश्चन नंबर 4. तर त्यातला दिला आपल्याला सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. फर्स्ट आपल्याला दिलेला आहे y - 5 = 1. ठीक आहे. इक्वेशन आपण कसं सॉल्व केलं तर आधी सांगितलेलं आहे. साइन काय करायचं फक्त आपल्याला इथे तर चेंज करा. म्हणजे जर इथे सबट्रॅक्शनचं दिलं असेल तर आपण काय करणार तर सिम्पली त्याला ॲडिशनमध्ये कन्वर्ट करणार आणि फक्त सॉल्व करणार. ठीक आहे. तर बघूया आपण सॉल्व करून याला. आधी इथं आपल्याला फर्स्ट इक्वेशन दिलं आहे y - 5 = 1. बरोबर आहे. तर आपण काय करणार आहे याच्या अपोजिट. तर इथे मायनस आहे ना, म्हणजे आपण इथे काय करणार तर ॲडिशन. मग सिम्पली काय करणार तर ॲडिंग बोथ साईड बाय कशाने करू तर 5ने करायचं. म्हणजे आता इक्वेशन काय तयार होईल आपलं y - 5 + 5 बरोबर. ही झाली आपली लेफ्ट हँड साईड इक्वल टू 1 + 5. ही झाली आपली राईट हँड साईड. सिम्पली सॉल्व करायचं आहे. प्लस मायनस मायनस म्हणजे काय ना तर y - 0 काय येणार आपला y - 0 आणि इथे येणार आपला 1 + 5 म्हणजे इथे आपला आन्सर किती येईल तर 6. म्हणजे y ची व्हॅल्यू किती येईल तर आपली इथे आली आहे 6. बरोबर आहे. या फॉर्मॅटवर आपण त्याला सॉल्व करणार आहे सिम्पली. चला सेकंड बघा काय दिलं आहे 8 = t + 5. इथे आता ॲडिशन आहे म्हणजे आपण काय करणार सिम्पली सबट्रॅक्शन. इक्वेशन लिहून घेऊया 8 = t + 5 असं इक्वेशन आहे. म्हणजे इथं होणार आपला सबट्रॅक्टिंग बोथ साईड बाय 5 म्हणजे आपल्याला सबट्रॅक्ट करायचं. आता इक्वेशन 8 - 5 बरोबर. लेफ्ट हँड साईड बरोबर आली. आता राईट हँड साईडने इथं आपला t + 5 आणि इथे आपला -5 कारण की आपण दोन्ही साईडने काय तर सबट्रॅक्शन केलेलं आहे. म्हणजे लेफ्ट हँड राईट हँड साईडचं झालं आपलं. आता 8 + 5 म्हणजे किती येतं आपला तर 3 येते बरोबर. आता राईट हँड साईडला इथे किती येणार आपला t + 5 मधून 5 गेला 0 म्हणजे टीची व्हॅल्यू किती येईल तर आपली ती आली आहे इथे 3. फोर्थ इक्वेशन बघून घ्या काय आहे तर आपला 4x = 52 दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. सॉल्व कसं करणार आहे इथे आता मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये आहे. कारण की इथे काय आलं तर आपला कोइफिशियंट आणि व्हेरिएबल आपला सेम आले म्हणजे सोबतच बदला. याचा अर्थ काय तर तो मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये आहे. आणि त्या मल्टिप्लिकेशनचा आपण उलट काय करतो असतो डिव्हिजन. म्हणजे आपलं इक्वेशन आहे आपला 4x = 50t. तर आपण याला करणार डिवाइड. म्हणजे सिम्पली करायचं आहे 4x आधी काय लिहिणार आपण इथे तर मल्टिप्लाय आहे तर डिव्हिजन म्हणजे डिवायडिंग बोथ साईड बाय 4 करणार. म्हणजे इथे येणार आपला 4 × x म्हणजे आपण काय करणार तर खाली सुद्धा 4नीच डिवाइड करणार. ठीक आहे. आता इथे राईट हँड साईडने काय करणार तर आपण 52 / 4 झालं. आता इथे 4 मधून 4 गेला ते काय येणार आपला 4 × 1 = 4 बरोबर आहे. म्हणजे या साईडने आपल्याला 4x व्हॅल्यू इक्वल टू आता 4ने डिवाइड करायचं आपल्याला कसेल तर 52 तर 13 4 किती येते आपला तर 52 येते. म्हणजे आपली राईट हँड साईडची व्हॅल्यू किती येईल तर 13 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येईल तर इथे आपल्याला 13 ही आलेली आहे. राईट. चला नेक्स्ट बघूया फोर्थ नंबर 19 = m - 4. ठीक आहे. इथे आपल्याला मायनस आहे म्हणजे काय नंतर ॲडिंग बोथ साईड बाय 4. ठीक आहे. फर्स्ट लेफ्ट हँड साईडला फक्त 19 आणि इथे त्याचं आपलं प्लस इक्वल टू इथे आपला m - 4 प्लस सुद्धा येणार आपल्या इथे 4ला. आता 19 + 4 किती येते आपला तर 23 येते इक्वल टू m प्लस इथे प्लस मायनस मायनस म्हणजे इथे आपलं व्हॅल्यू येतं 0. म्हणजे mची व्हॅल्यू किती येईल तर आपली ही आलेली आहे 23 आलेली आहे. राईट. नेक्स्ट फिफ्थमध्ये आपल्याला दिलेलं आहे इक्वेशन p/4 बरोबर इक्वल टू 9 म्हणजे हे डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये आहे. तर आपण याला काय करणार तर बोथ साईड बाय कशाने तर 4ने करणार आहे. ठीक आहे. आता इक्वेशन आपलं काय तर p/4 होतं म्हणजे याला काय करायचं मल्टिप्लाय बाय करायचं 4 आणि इकडे सुद्धा 9 मल्टिप्लाय बाय करणार आपण याला 4ने. ठीक आहे. तर आता ही इक्वेशन आपण सिंगलमध्ये असं लिहित नाही तर आपण याला असं लिहितो म्हणजे p × 4/4 4 × 1 असं इक्वेशन बनते ते. ठीक आहे. तर इथे 4 × 1 = 4 म्हणजे आपली व्हॅल्यू किती येईल तर इथे p1 किंवा p म्हटलं तरी चालेल. आणि इथे 9 × 4 किती येईल आपला 36 म्हणजे pची व्हॅल्यू किती येईल तर आपली ही आली आहे 36 व्हॅल्यू आली आहे. नेक्स्ट बघूया x + 10 इक्वल टू दिला 5. ॲडिशन आहे तर काय करणार आपण त्याला सबट्रॅक्शन बोथ साईड बाय कशाने तर 10ने करायचं.
मग आता इक्वेशन आपलं काय तर इथे एक्स प्लस 10 मायनस 10 आणि इथे सुद्धा काय नंतर 5 मायनस 10 येणार आहे. बरोबर. याला सॉल्व्ह कसं करू आपण आता, तर आधी एक्स प्लस इथे येणार 0 इक्वल टू प्लस आणि इथे साईन आहे मायनसचं, म्हणजे 10मधून 5 गेला आपला आन्सर किती येणार तर -5 येणार. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येईल तर आपली -5 येते. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे आपलं इक्वेशन काय आपलं तर p+4 इक्वल टू -1. म्हणजे सबस्ट्रॅक्शन आहे. तर आपण इथे काय करणार तर इथे आपला इथे काय येतं ॲडिशन, म्हणजे आपण याला काय म्हणतात सबस्ट्रॅक्शन, म्हणजे सबस्ट्रॅक्टिंग बोथ साईड बाय किती नंबर घ्यायचा तर घेणार इथे 4ला. ठीक आहे. फर्स्ट p+4 इथे येणार आपला -4, इथे -1 आणि इथे सुद्धा आपला येणार आहे -4 व्हॅल्यू. इथे किती येणार प्लस मायनस, म्हणजे p प्लस इथे येईल आपला 0, इथे मायनस आणि मायनस म्हणजे काय येणार प्लस, म्हणजे 4 + 1 = 5, म्हणजे -5 आपला आन्सर येते. म्हणजे पीची व्हॅल्यू किती येणार आपली -5 येणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. तर राईट द गिवन इन्फॉर्मेशन ॲज अँड द इक्वेशन अँड फाइंड इट सोल्युशन. चला सर काय म्हटलं 5 मधलं फर्स्टमध्ये की हर्बा ओन्स सम शिप्स आफ्टर सेलिंग 34 ऑफ देम इन द मार्केट. काय सांगितलं आहे की एक व्यक्ती आहे त्याच्याकडे शिप्स आहे, त्यांनी काय तर 34 शिप म्हणजे 34 शिप्स काय त्याने तर विकल्या मार्केटमध्ये. नंतर म्हटलं ही स्टील हॅज 176 शिप्स अँड हाऊ मेनी शिप्स डिड हर्बा हॅव ॲट फर्स्ट. काय सांगितलं तर 34 शिप्स ज्या होत्या त्यांनी त्या विकल्या, त्या विकल्यानंतर त्याच्याकडे किती आहेत तर 176 शिप्स काय तर बाकी आहेत. तर आपल्याला इथे क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की त्याच्याकडे ह्या ज्या शिप्स त्याने विकल्या त्याच्या आधी त्याच्याकडे टोटल शिप्स किती होते हे आपल्या इथे काढायचं. सिम्पली हे काय झालं तर आपलं इक्वेशन एक ऑलरेडी तयार झालेलं आहे. बघा कसं तयार करतो. फर्स्ट आपण काय म्हणतो तर लेट द नंबर्स ऑफ शिप्स बिफोर सेलिंग एक्स नंबर, कारण की आपल्याला टोटल नंबर्स काढायचा आहे म्हणून आपण त्याला अजून केला एक्सला. ठीक आहे. म्हणून आपण त्याला x - 34 इक्वल टू 176 हे झालं आपलं इक्वेशन तयार. आता इथं आपण एक्स घेतला आहे तर इथं कोणताही व्हेरिएबल घेतला चालते वाय झेड, बट स्मॉल आपल्याला इथे काय तर यूज करायचं. ठीक आहे. फर्स्ट आता इक्वेशन तयार झालं. इथे आपला मायनस आहे म्हणजे आपण इथं काय करणार तर ॲडिंग करणार. ठीक आहे. म्हणजे काय करणार तर इक्वेशनमध्ये ॲडिंग बोथ साईड 34ला ॲड करायचं. म्हणजे इक्वेशन नवीन तयार काय होणार तर x - 34 + 34 इक्वल टू 176 + 34 हे झालं आपलं नवीन इक्वेशन तयार. ठीक आहे. इथे एक्स प्लस मायनस किती येणार तर मायनस येणार, म्हणजे इथे 0 आला. इथे 176 + 34 तर आपला आन्सर किती येणार तर 110. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली तर आपली 210 आले, सॉरी 210 येते. म्हणजे हर्बा नावाच्या व्यक्तीकडे टोटल शिप्स किती आहेत तर आपल्या 210 होत्या. म्हणजे द नंबर ऑफ शिप्स विथ अ हर्बा बिफोर सेलिंग इज 210. म्हणजे त्यांनी जे शिप्स विकल्या 34 तर त्याच्या आधी टोटल किती शिप्स होत्या 210 शिप्स त्याच्याकडे होत्या आणि त्याने 34 विकल्या तर त्याच्याकडे राहिल्या 176 शिप्स. राईट आहे. चला नेक्स्ट बघा. साक्षी प्रिपेअर सम अ जाम ॲट अ होम अँड फिल इन द बॉटल. साक्षी नावाची व्यक्ती आहे, तिने घरी काय बनवलं तर जाम बनवला आणि तो काचेच्या बॉटल तिने पॅक केला. आफ्टर गिविंग अवे 7 ऑफ द बॉटल्स टू हर फ्रेंड. तिने काय केलं तर 7 बॉटल जो जॅम होता तो तिच्या मैत्रिणीला दिला. ठीक आहे. स्टील हॅज अ 12 फॉर हर आणि त्यातल्या राहिलेल्या 12 बॉटल्स तिने स्वतःसाठी ठेवल्या. आता हाऊ मेनी बॉटल्स हॅड शी मेड इन ऑल. फर्स्ट क्वेश्चन काय तर याच्यातला की तिने टोटल बॉटल्स किती बनवल्यात, म्हणजे काय तर सिम्पली 12 + 7 किती होऊन जाईल आपला आन्सर त्याच्यातलं पण तर 19 होऊन जाईल. हे पहिल्याचं आन्सर झालं. ठीक आहे. आता सेकंड क्वेश्चन काय विचारलं बघा. इफ शी फिल्ड 250 ग्राम ऑफ अ जॅम इन ईच बॉटल. काय सांगितलं तर 250 ग्राम हे झालं 1 बॉटलमध्ये तिने काय तर ते जॅम बनवलं त्याचं वेट. तर तिने किती बनवलं तर आपण टोटल काढलं 19. टोटल किती बनवले 3 तर 19 बनवल्या. तर त्याला आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल 250 ग्रामने. ठीक आहे. पहिले आपण ह्याला इक्वेशन तयार करून घेऊया. हे तर आपलं डायरेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. चला बघूया इक्वेशन कसं तयार होणार आपलं. तर आता यात आपल्याला काय काय फाइंड करायचं तर पहिले टोटल बॉटल्स किती केल्या होत्या. ठीक आहे. तर क्वेश्चनमध्ये म्हटल्यानुसार फर्स्ट काय तर आपल्याला साक्षी नावाची व्यक्ती आहे, तिने जॅम्सच्या बॉटल तयार केलेल्या आहेत, त्यातल्या तिने 7 बॉटल्स दिल्या आहेत तिच्या मैत्रिणीला आणि राहिलेल्या ज्या 12 बॉटल्स आहेत त्या तिने स्वतःसाठी ठेवल्या. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन काय विचारला होता की टोटल बॉटल्स म्हणजे 7 + 12 किती आलं तर आपला आन्सर इथं आला होता 19. हे पहिल्याचं झालं. त्यानंतर आपल्याला परत एक क्वेश्चन विचारला आहे की 250 ग्राम्स
एका बॉटलचा वेट आहे आणि आपण ज्या टोटल बॉटल्स आहे 19, तर त्याचं वेट आपल्या इथे सुद्धा फाइंड आउट करायचं. असे 2 क्वेश्चन इथे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, चला बघूया इक्वेशन कसं तयार म्हणतं आपलं. लेट द टोटल नंबर्स ऑफ बॉटल्स किती आहे, तर आपण अजूम केला एक्स, नंबर आपण काढला नाही आहे, तर आपण इक्वेशन तयार करून घेऊ शकतो. एक्स मायनस 7 इक्वल टू किती आहे, तर आपल्या 12. हे झालं इक्वेशन तयार. इथं सबस्ट्रक्शन आहे, तर आपण काय करणार, तर ॲडिंग बोथ साईड करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे ॲडिंग बोथ साईड बाय किती करणार, तर 7 ने. म्हणजे इक्वेशन तयार होईल एक्स मायनस 7 प्लस 7 इक्वल टू 12 प्लस 7. हे झालं नवीन इक्वेशन तयार. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येईल, तर आपली 0 आणि 12 प्लस 7 इज 19. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येईल, तर आपली 19 काढली. आपण ते डायरेक्टली काढली, बट इथे आपल्याला प्रॉपर इक्वेशन तयार करून काढायची होती, म्हणून आपण याला असं सॉल्व्ह केलं. आत्ता नेक्स्ट काय करायचं आपल्याला इथे, तर बघा हे झालं आपलं इथलं सॉल्व्ह करून. आता सेकंड क्वेश्चन इथे सॉल्व्ह करायचं. सेकंड क्वेश्चननुसार काय म्हटलं आपल्याला, तर 19 मल्टिप्लाय बाय 250 ग्राम करायचं आपल्याला, कारण की प्रत्येक बॉटलचं वेट किती येतं, 250 ग्राम्स आहे आणि आपल्या टोटल बॉटल्स झाल्या आपल्या 90. बरोबर आहे. तर सिम्पली काय करायचं, मल्टिप्लाय. तर आपला आन्सर किती येते, 4750 ग्राम्स येते. बरोबर आहे. आता आपल्याला याचा टोटल वेट काढायचं आहे की किती किलोग्राम होणार आहे, हे तर आपण फक्त काय तर ग्राममध्ये काढलं आहे. बरोबर. मग आता सिम्पली काय करायचं असते की 1 kg म्हणजे किती होणार, तर आपला इथे होणार आहे 1000 ग्राम होते. ठीक आहे, 1000 ग्राम होते. तर मग आपण याला काय करणार, सिम्पली तर 4750ला आपल्याला डिवाइड करायचं आहे 1000ने. 4750 डिवायडेड बाय कशाला करायचं, तर सिम्पली 1000ने करायचं. म्हणजे आपला आन्सर किती येणार इथे, तर 4 किलो 750 ग्राम्स एवढं काय येणार, तर आपलं टोटल वेट येणार आहे. ठीक आहे. त्यातला थर्ड बघा आता काय म्हटलं, तर अर्चना बॉट अ सम किलोग्राम्स ऑफ व्हीट. अर्चनाच्या व्यक्तीने काय केलं, तर काहीतरी किलोग्रामचे काय घेतले, गहू विकत घेतले. शी रिक्वायर्ड 12 kg पर मंथ. तिला काय तर 12 किलो दर महिन्याला गहू लागतात. अँड शी गॉट इनफ व्हीट मिल फॉर 3 months. आणि तिने काय केलं, तर त्याला दळून घेतलं. 3 महिने एवढं पुरेल एवढं तिने काय तर दळून घेतलं. आफ्टर दॅट शी हॅड 14 kg लेफ्ट. त्यातलं काय तर तिनं 14 किलो काय झालं, तर समजा संपलं तिकडे खर्च केला. अँड हाऊ मच व्हीट हॅड अर्चना बॉट ऑल टुगेदर. तर आपल्याला इथे फाइंड आउट करायचं की तिने टोटल किती व्हीट काय घेतलं होतं. समजा तर गव्हाचं जे कट्ट असते, आपण त्याला पीठ असते गव्हाचं, ते आपल्या इथे फाइंड आउट करायचं किती किलो घेतलं आहे टोटल. ठीक आहे. जा फर्स्ट इक्वेशन काय ना, तर लेट द टोटल व्हीट बॉट बाय अर्चना बी एक्स घेतला आपण. एक्स आपण काय घेतलं, तर व्हॅल्यू घेतली कारण की आपलं माहीतच नाही ना. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हीट यूज इन 1 kg. 1 kg मध्ये म्हणजे व्हीट यूज इन 1 month. एका मंथमध्ये किती यूज करते मध्ये, तर तिला लागते 12 किलो पीठ लागते. ठीक आहे. तर तिने व्हीट यूज इन 3 month. तर तिने 3 महिन्यात किती यूज केलं हे आपल्याला काढायचं आहे, म्हणून आपण केलं 3 मल्टिप्लाय बाय 12. तर आपला आन्सर किती आलं, 36. म्हणजे आपण इक्वेशन इथं ऑलरेडी तयार करू शकतो की एक्स जे नंबर्स ऑफ एक्स आपल्याला माहीत नाही, म्हणून त्याला एक्स घेतला मायनस 3 महिने एवढं लागलं, ते किती लागलं, तर 36 किलो लागलं. बरोबर आहे. आणि इथं आपल्याला तिच्याकडे किती येतं, 14 किलोमध्ये बाकी आहे. ठीक आहे. तर याच्यावर आपण इक्वेशन तयार केलं. आता आपण याला टोटल व्हॅल्यू काढू शकतो. बरोबर. तर इक्वेशनमध्ये आपला मायनस आला. याच्या उलट काय करणार, तर आपण ॲडिशन म्हणजे काय करणार, तर ॲडिंग बोथ साईड बाय कितीने करायचं, तर 36ने करायचं. म्हणजे इक्वेशन काय करणार, एक्स मायनस 36 प्लस 36 इक्वल टू 14 प्लस 36 हे नवीन व्हॅल्यू तयार होते. इथे एक्सची व्हॅल्यू किती येणार, तर 0, कारण की प्लस मायनस मायनस होते आपलं. बरोबर. आणि इथे येणार 14 प्लस 36, तर आपला आन्सर येते इथं 15. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येईल, तर आपली 15 kg येणार आहे. म्हणजे तिने टोटल किती kg घेतलं होतं, तर द टोटल अमाऊंट ऑफ व्हीट बॉट बाय अर्चना इज 15 kg. म्हणजे तिने टोटल व्हीट किती घेतले होते, 50 किलो